के कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। माझ्याकडे कालचं डोश्याचं पीठ उरलेलं होतं, थोडंसं पातळ आहे। डोश्याचं पीठ पातळच असते, तर मी आता काय करते, त्याच्यात थोडासा रवा टाकते, अर्धी वाटी रवा टाकते आणि त्याचा ढोकळा बनवते। म्हणजे वाया नको जायला पाहिजे म्हणून मी त्याचा ढोकळा बनवून टाकते। आता याला आपण कालावून 5 मिनिटं ठेवून घेऊया, 5 ते 10 मिनिटं फुगून येणार वरती तो रवा। चांगला कालावून घेऊया। आता आपण ताट तयार करून घेऊया। हा छोटा ताट आहे, एकामध्ये येईल एवढंच बनवलंय। याला आपण तेल लावून घेऊया। हा बघा, आपला पीठ पण चांगलं फुगून गेलंय। एवढंच पातळ पाहिजे आहे आपल्याला, एवढंच घट्ट पाहिजे आहे पीठ। आता याच्यात टाकूया आपण अद्रक, लसूण आणि मिरची हिने मिक्सरमध्ये वाटून घेतली, ते टाकूया। जेवढं तिखट पाहिजे तेवढं तिखट टाकू शकता, तर मी एवढं टाकलंय। असं 4 मिरच्या, थोडंसं अद्रकचं तुकडं घेतलंय आणि 4 ते 5 लसूणच्या काळ्या घेतल्या आणि ते मिक्स करून घेतले, म्हणजे ते तिखट लागत नाही ना। मग ते मिरची मसाला टाकून चांगला स्वाद येतो त्याचा। तर मीठ टाकूया, थोडंसं आपण मीठ टाकूया, कारण की हे आपलं डोश्याचं पीठ आहे ना, आंबटच असतं, म्हणून मी दही टाकत नाही। ऑलरेडी ते पीठ आपलं तयारच आहे। ते डोसाचं पीठ उरलेलं ना, ते आंबटच झालेलं होतं। ते मग हे लोक बोलतात की, पोरं बोलतात डोसा नको बनवू, ढोकळा बनवून टाक। तर मग मी म्हटलं थोडासा रवा टाकते आणि बनवून टाकते। तर मीठ घातलंय मी। आता आपण चिमूटभर याच्यात इनो टाकूया, म्हणजे तो चांगला फुगून येणार वरती। एवढा अर्धा चमचा घेतलाय मी। याच्यात पाणी टाकायची गरज नाही, पाणी टाकलं तर आपलं बेटर कडक पातळ होऊन जाणार, म्हणून आता याला चांगलं फेटून घेऊया। एका डायरेक्शनच फेटूया, चांगलं फुगून येणार, हवा भरून जाणार। पाणी आपलं गरम झालंय, चांगलं उकळून गेलंय। आता पहिले ताट ठेवून देते मी, कारण की मग ताट ठेवता येणार नाही, थोडं गरम लागणार ना हाताला। याला पहिले बसवून घेऊया बरोबर। आता बेटर टाकून देऊया आपण ताटात। बघा, आपोआप पसरून गेलंय। आता त्याला काय हलवायचं नाही, आपण गॅस फास्ट करून देऊया। थोडीशी वरून मिरची टाकते, दिसायला पण छान दिसतं ते। थोडी काळी मिरी टाकूया वरून, खायला मजा येणार। पावडर टाकूया आणि झाकण ठेवूया। 20-25 मिनिटं याला असं झाकण ठेवूया। बघूया आपला ढोकळा झाला का। छान फुगून आलाय मस्त।
आता बघा आपण चाकू टाकून बघूया. जरा पण नाही लागला आहे बघा. एकदा परत दाखवते. गॅस बंद करते आणि याला चांगलं थंड होऊ देऊया. तवाच कापता येणार, गरम गरम नाही कापता येणार तो. गॅस अजून थंड झालं नाही तरी पण आपण कापून घेऊया. जसे तुम्हाला छोटे मोठे पीस जसे पाडायचे तसे पाडू शकता. माहिती पण पडत नाही तिथे कुठं कापायचं असं. चष्मा नाही लागला. वाकडा कापला. वाकडा झाला. बघ इथे कापायचं होतं तो. कुठे? अरे नको राहू दे, मला दिसत नाही. याच्यासोबत तुम्ही कुठली पण चटणी खाऊ शकता. थोडीशी मिरी पावडर, लाल मिरची आणि काय टाकलेलं आपण? मिरची, जिरं पावडर. हे बघा छान अशी निघतायत. आजची रेसिपी तुम्हाला माझी आवडली असेल, लाईक शेअर सबस्क्राईब करा. हे बघा मस्त पंची झाले एकदम. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ढोकळा खायला या तुम्ही पण. थँक्यू.